पुणे हिट अँड रन प्रकरणी त्रिसदस्यीय समितीच्या वतीने चौकशी। डॉक्टर पल्लवी सापळेंनी ससून प्रशासनाची केली चौकशी। ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंशी चर्चा करून अहवाल तयार करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता। जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी एसीबी चौकशी होणार। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बेल देण्याचं काम गृहमंत्री करतायत का? देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा। काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी। ससून प्रकरणी सखोल चौकशी होण्याची गरज। ससून प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी। अकोल्यात बियाणांसाठी शेतकरी आक्रमक। उदय टॉकीज परिसरामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री धनंजय मुंडे मात्र परदेश दौऱ्यावर। प्रशासन एसीमध्ये कूल बियाणांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल। अकोल्यातील बियाणं विक्रीतील गोंधळावरून वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। विरोधक 24 वर्षांपासून टीका करतायत। शिवीगाळ करणं विरोधकांची मानसिकता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। कोकण पदवीधरसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर। काँग्रेसकडून रमेश कीर यांचे नाव जवळपास निश्चित। 10वीच्या निकालातून एक धक्कादायक माहिती समोर। 10वीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी वाटतंय कठीण। इंग्रजीच्या तुलनेत मराठीमध्ये नापास होणाऱ्यांचं प्रमाण अधिक। रणजित सिंह हत्या प्रकरणामध्ये राम रहीमची निर्दोष सुटका। राम रहीमसह 5 जणांची निर्दोष मुक्तता। अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा। जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये केवळ 16 बॉटल रक्त उपलब्ध। रक्तदान शिबिरांमध्ये घट झाल्याने जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा। इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी मिळताच विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, तर सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं विमानतळ प्रशासनाची माहिती। मुंबईतील सुरू असलेल्या रस्त्यांची कामं 31 मेपर्यंत पूर्ण करा। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे सक्त निर्देश। महाविकास आघाडी सरकार असतं तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला असता। भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडल्यावर कामाचा वेग कमी केला। कोस्टल रोडच्या बांधकामावरून आदित्य ठाकरेंची युती सरकारवर टीका। स्वतःला ईश्वर समजणाऱ्या राऊतांनी खरगेंवर लेख लिहावा। काँग्रेस अध्यक्ष खरगे स्वतःला देवाचा अवतार म्हणू लागलेत। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल। भुजबळांना आवरलं पाहिजे। भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात। भाजपच्या निलेश राणेंचा छगन भुजबळांवर निशाणा। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, तर ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या भोवती जॅमर बसवण्याची केली मागणी। पुणे हिट अँड रन प्रकरणी ड्रायव्हरला नेलेली गाडी पोलिसांकडून जप्त। गाडीमध्ये जबरदस्ती बसवल्याचा ड्रायव्हरचा आरोप। नाशिकमधील धोकेदायक वाडे जुन्या इमारतींना नोटिसा। शहरातील 275 घरमालक आणि भाडेकरूंना प्रशासनाच्या नोटिसा। छत्रपती संभाजीनगर गर्भपात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। गर्भपातासाठीचं मशीन सहजरित्या ऑनलाईन उपलब्ध। दापोली एसटी डेपोमध्ये डिझेलचा तुटवडा। इंधन तुटवड्यामुळे एसटीच्या फेऱ्या थांबल्या। चेंबूर मानखुर्दमध्ये उद्या पाणी नाही। पाईपलाईनच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पुण्यामध्ये गुरुवारी पाणी नाही। पुण्याच्या दक्षिण भागात पाणीपुरवठा बंद राहणार। वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। विदर्भामध्ये उष्णतेचा तडाखा। विदर्भामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये तापमान आणखीन वाढण्याचा अंदाज। पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये पावसाचा तडाखा। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। घरावरील आणि शाळेवरील पत्रे उडाले। सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ। चांदी या आठवड्यात 94,000वर, तर सोनं देखील 72,000च्या आसपास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।